ती तशीच ठेवलेली आहे. आणि त्या क्षमेचा अनुभव आम्ही पूर्णपणे आमच्या आत्म्यामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये घेतलेला नाही. कारण त्या प्रभूने आमच्यासाठी त्या बलिस्तंभावर त्याचं रक्त सांडलं, त्याच्या रक्ताद्वारे त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केले, त्याने आम्हाला नवीन केलेलं आहे. परंतु ती प्रोसेस होण्याकरता मला त्याच्याकडे जाऊन माझ्या पातकांची क्षमा मागितली पाहिजे ना. आणि येशू ख्रिस्त देखील म्हणतो की हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. आणि जर ते मर्म मला समजलं तर निश्चित त्या पाप क्षमेचा अनुभव माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणात, माझ्या विश्वासाच्या कृतीत आहे. आणि जास्त मी विश्वासाने प्रगट करतो, त्याचा अर्थ मी देखील इतरांना क्षमा करतो. आणि देवाची ती अपेक्षा तुमच्या आमच्याकडून आज देखील आहे की आम्ही एकमेकांच्या पातकांची क्षमा करावी, आम्ही एकमेकांचे पातक कबूल करावे. देवाचं वचन सांगते की प्रत्येकाने पाप केले ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे. आणि जो कोणी त्या पापांची कबुली करत नाही तो लबाड आहे. जर तुम्ही काही वचन व्यवस्थित वाचले त्या ठिकाणी स्पष्ट वचन सांगते की तुम्ही लबाड आहात. आम्ही ठरवायचे की आम्ही कोण आहोत. आम्ही जर जिवंत देवाच्या जिवंत लेकर आहोत तर निश्चितच ते सत्य माझ्या ठाई आहे. आणि ज्यास ते सत्य स्वीकारून मी विश्वासाची पूर्ती करतो त्यास ते नवजीवन माझ्याद्वारे प्रगट होतं. मला नवजीवन देणारा कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त तो जिवंत आहे. तो म्हणतो काल आणि आज युगाने तुम्ही सारखाच आहे. त्याच्यामध्ये ती मात्र काही फरक नाही. त्याचा प्रत्येक सामर्थ्य, प्रत्येक शब्द तसाच महत्वाचा आहे, अधिकाराचा आहे. आणि तो तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि जास्त शब्द आम्ही विश्वासाने आमच्या अंतःकरणात, आमच्या कृतीत घेतो, त्यास प्रभूची शांती आम्हाला प्राप्त होते, प्रभूचा आनंद आम्हाला प्राप्त होतो. आणि आमचा आनंद जग जगातल्या गोष्टींमध्ये नाही. कारण जग जगातला आनंद हा कसा क्षणभंगूर आहे. आज काय एखादा प्रोग्राम असेल, एक सेलिब्रेशन असेल, फक्त त्या रात्री पुरतं, त्या दिवसापुरतं, त्या तासात पुरतं आहे. परंतु प्रभू मधला आनंद हा आम्हाला नेहमीच उत्तेजन देतो, नेहमीच तो आम्हाला एक नवीन ताजतवानाचा अनुभव देतो. त्यानं कारण का तर प्रभूची शांती आमच्यामध्ये आहे. आणि ज्यास प्रभूची शांती आमच्यामध्ये आहे त्यास आमच्यामध्ये बंधनं नाही, आमच्यामध्ये अडथळं नाही, आमच्यामध्ये व्याधी नाही. कारण त्याने ते सर्व काही आमच्यासाठी त्या बरेच सांभाळ घेतलेले आहे. आणि त्याला बसल्या फाटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं असं देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत राहिलं. आणि ज्यास ते जीवन आमच्यामध्ये आहे त्यास खरोखरी आम्ही देवाच्या दृष्टीने शुद्ध आणि पवित्र आहोत. कारण त्या नवीन जीवनाचा, नव्या जन्माचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. कारण पहिला आदम हा मातीचा घडलेला आहे आणि दुसरा आदम जो आहे प्रभू येशू ख्रिस्त तो जिवंत करणारा आदम आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याचं सामर्थ्य त्याने तुमच्या आमच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त मला काय करायचंय, मी जे पापांनी गेलो होतो त्या पापांची कबुली घेऊन मला प्रभू येशूमध्ये नवजीवन प्राप्त करून घ्यायचंय. ते नवजीवन जोपर्यंत मी प्राप्त करून घेत नाही, जोपर्यंत ते नवजीवन माझ्याद्वारे प्रगट होत नाही, तोपर्यंत पदस्तंभाचा कामाचा संदेश हा माझ्यासाठी व्यर्थ आहे. तो संदेश तुम्हाला कसा आहे, तो मूर्खपणाचा आहे. आज अनेक आपण बघतो की कॅलेंडरमध्ये गुड फ्रायडेची सुट्टी असते, मग लोक सुट्टीचा आनंद घेतात. परंतु जो खरा विश्वासणारा तो काय करतो की देवाच्या सानिध्यात त्याच्या समागमात राहतो. आणि त्याने माझ्यासाठी जे वधस्तंभावर जे बलिदान केलंय ते तो स्मरतो. आणि त्याद्वारे तो पुन्हा स्वतःला काय करतो, ताजतवाना करतो. तो स्वतःला त्या पुन्हा एकदा त्या वधस्तंभाच्या चरणी जाऊन त्या पातकांची कबुली देतो आणि स्वतःला त्या प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे शुद्धाने पवित्र करतो. त्यानं मग तो अनुभव आम्ही घेतलेला आहे का? त्या अनुभवाद्वारे प्रभूचे जीवन माझ्यामध्ये पाहिजे. आणि ज्याच प्रभू आहे त्या ठिकाणी शांती आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने देखील ज्या शिष्याला पहिले नेमलं त्याच प्रकारानंतर पहिल्यांदा ज्यास नेमलं त्याच त्यांना तो कामगिरी देताना पाठवतो की तो म्हणतो की तुम्ही ज्या घरात जाताल त्या घरात गेल्यावर काय करा, पहिलं तर प्रभूची शांती तुम्हास असो. कारण त्याने ती शांती त्या शिष्यांना दिलेली आहे आणि ती शांती त्याने तुम्हाला देखील दिलेली आहे. आज त्या विश्वास करायला प्रभूने त्याची स्वर्गीय शांती त्याने त्याच्या अधिकाराद्वारे, त्या वधस्तंभाच्या द्वारे तुम्हाला दिलेली आहे. आणि जर ती शांती मी अधिकारानं मी जेथे कुठे जाईल तिथं वापरत नाही, त्या ठिकाणी ती बंधनं अडकणं तसेच राहतात. त्यामुळं ज्याच आम्ही प्रभूची शांती घेऊन जातो याचा अर्थ काय, तर आम्ही प्रभूला त्या घरामध्ये घेऊन जात आहोत. कारण त्या प्रभूला आम्हाला त्याच्या गौरवासाठी, त्याच्या स्तुती आराधना करण्यासाठी, त्याच्या पवित्र वचनाची सेवा करण्यासाठी त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. आणि जास्त अनुभव मी माझ्या अंतःकरणात घेऊन विश्वासानं मी ती शांती घेऊन जातो, त्यास ती शांती त्या ठिकाणची बंधनं तोडते.
आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुमचं कोणी स्वागत केलं तर ठीक आहे, त्यांनी वचन ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही दिलेली शांती परत तुमच्या बरोबर येऊ. त्यांना देवाची शांती खूप मौल्यवान आहे, खूप मूल्यवान ती शांती त्यांना. आणि ती शांती त्याचं रक्त देऊन त्यानं ते मोल देऊन त्यानं तुम्हाला आम्हाला दिलेली त्यानं. म्हणून आमच्या खायची शांती ती आम्ही जपून ठेवली पाहिजे. आणि त्या शांतीमध्ये आम्हाला सामर्थ्य आहे, त्या शांतीमध्ये प्रभूची प्रीती आहे, त्या शांतीमध्ये प्रभूपासूनची शक्ती आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त देखील त्या शिष्याला म्हणतो, तुम्हाला शांती असो. आणि तो शांती बरोबर त्यांना काय म्हणतो, तो त्यांच्या पवित्र आत्म्याची खून करत राहतो. ते वचन पुन्हा वाचतो. येशू पुन्हा त्यांना तुम्हाला शांती असो, पित्याने जसे मला पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो असे बोलून त्यांच्यावर कुंकड टाकला आणि त्यांना म्हटला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. याचा अर्थ पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने तुम्हाला शक्ती सामर्थ्य दिलेले आहे, तो अधिकार त्याने दिलेला आहे. कारण आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने आमच्या शक्तीने काहीच करू शकत नाही, आणि आम्ही आशक्ताने आहोत. आणि जर आम्हाला प्रभूच्या शांतीद्वारे देवाचा गौरव करायचा आहे तर प्रभूपासूनची नवी शक्ती, नवं सामर्थ्य आम्हाला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि ते मिळवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आम्हाला त्याच्या वचनामध्ये दिन प्रतिदिन वाढणं देखील गरजेचं आहे. नुसतंच एकदा चर्चला आलं म्हणून नाही. मला रोज जसं मी माझ्या शरीराची काळजी घेण्याकरता दिवसातून 3 वेळा खातो, अन्न सेवन करतो, त्याप्रमाणे मी देवाचं वचन नित्य माझ्या मुखामध्ये मी ठेवलं पाहिजे, माझ्या विचारांच्या कृतीमध्ये, आचरणामध्ये मी ते ठेवलं पाहिजे. यासाठी की ते वचन मला माझ्यापेक्षा गोड आहे, ते लटपटणारे हातपाय स्थिर करणारं जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. आणि ते योग्य समय, योग्य शब्द बोलणारं जिवंत देवाचं जिवंत वचन त्या पवित्र आत्म्याद्वारे त्याने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. आणि ते शक्ती वजा आहे, ते शक्ती सामर्थ्यशाली आहे त्यांना. आणि ती शक्ती ज्यास आम्ही अधिकाराने वापरतो त्यास खरोखरी त्या ठिकाणी अद्भुत गोष्टी घडतात. जे देवाचं सामर्थ्य किंवा प्रभू ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी अद्भुत गोष्टी झालेल्या आहेत. त्या ठिकाणी लोकांच्या पातकांची क्षमा झालेली आहे, लोकांना सत्य समजले, त्यांचे बंधन तुटले, त्यांचे आजार व्याधी असाध्य गोष्टी त्यांचे निघून गेले, अशुद्ध आत्मे त्या ठिकाणी निघून गेले. ते कशामुळे झालं तर येशूने वधस्तंभावर जे पुनरुत्थान मिळवलेलं आहे, त्या मरणावर, त्या पापावर जो विजय मिळाला आहे, त्याच्याद्वारे ते नवं जीवन आम्हाला मिळाले. ती शक्ती, ते सामर्थ्य, तो अधिकार आम्हाला मिळालेला आहे. जर आम्ही विश्वास ठेवणारे आहोत तर निश्चितच तो अधिकार आम्ही वापरलाच पाहिजे, ते सामर्थ्य आम्ही वापरलंच पाहिजे. तर तो वधस्तंभाचा संदेश हा माझ्यासाठी आहे. आणि जर तो संदेश मी विश्वासाला स्वीकारला, तो संदेश कृतीत आणण्याचं देखील कार्य हे माझंच आहे. कारण अनेक लोक अडचणीत बंधनात आहेत, अनेक लोक. मग त्यासाठी आम्हाला त्या वधस्तंभाचा संदेश घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ते वचन सांगते, तिसरं वचन शेवटचं वचन सांगते की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे. आम्हाला जे प्रभूमध्ये जीवन आहे ते कशाच्या द्वारे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी ह्या भूतलावर जन्माला आला, त्याने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचं निर्दोष निष्क्रिय करत सांगलं. आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणी ते मरण म्हणून त्याने त्या यातना सहन केला, आणि त्या मरणावर त्यानं विजय मिळवला आहे. माझ्या पातकांची त्याने क्षमा केली आहे, त्याच्या रक्ताद्वारे त्याने मला शुद्ध आणि पवित्र केले. या कृतींवर, या गोष्टींवर मी अंतःकरणापासून विश्वास ठेवावा, यासाठी की त्याच्याद्वारे मला नवं जीवन प्राप्त व्हावं, माझ्या जीवनाला एक बळकटी मिळावी, मला एक सामर्थ्य मिळावं. आणि त्याचा परिणाम काय होतो तर पहिले योहान याचा पहिला अध्याय आम्ही वाचला, त्या ठिकाणी आम्हाला काय वचन सांगतात, त्याचं शीर्षक जर पाहिलं तर आम्हाला पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये प्रकट झालेले सार्वकालिक जीवन, आम्हाला त्या नव जीवनाचा अनुभव कुठपर्यंत घेऊन जाणार आहे तर सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाणार आहे. आम्हाला जर त्या सार्वकालिक जीवनापर्यंत जायचं असेल तर ख्रिस्त म्हटल्या प्रकाश माझ्या ठायी असावा, ख्रिस्त म्हटल्या प्रकाश आमच्या ठायी असावा. म्हणून ते वचन, ते तिसरं वचन आपल्यासाठी वाचतो, आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो आहे. आणि संत पौलाने आणि योहानाने त्या सर्व शिष्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये, त्यांच्या भौतिक जीवनामध्ये त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून तो मोठ्या धैर्याने म्हणतो की प्रभू येशूमध्ये आमचा आनंद आहे.
आणि त्या आनंदाचं परिवर्तन कशामध्ये आहे तर देवाचा प्रकाश आम्हाला मिळालेला आहे. म्हणतो की 7व्या वचनात, पण जसा तो प्रकाशात आहे, जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. यानं ह्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून, सर्व अडचणांपासून, सर्व व्याधींपासून ते आम्हाला शुद्ध करण्यास आज देखील तेवढं सामर्थ्यशाली आहे. आणि हा विश्वास ज्याचा आम्ही आमच्या अंतःकरणात बाळगतो, ती विश्वासाची कृती करतो, त्यात ख्रिस्तामधल्या नवा जन्माचा अनुभव आमच्या आत्म्यामध्ये येतो. त्यामुळे आज तो अनुभव घेण्यासाठी आम्ही तयार आहोत का? त्या अनुभवामध्ये वाढण्यासाठी आम्ही तयार आहोत का? यानो त्यासाठी मला प्रभू बरोबर समेट करणं गरजेचे आहे. येशू ख्रिस्ताबरोबर मला समेट करणं गरजेचे आहे. आणि येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर तुमच्या आमच्यासाठी पिळला गेला आहे आणि त्याच्याद्वारे त्यानं त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. आणि त्याच्या अर्पणाचा परिणाम काय झालाय तर स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा झालेला आहे. तो परमपवित्र स्थानाचा पडदा त्या ठिकाणी तो फाटलेला आहे आणि आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. त्या जीवन प्रभूमध्ये आहे, ते सामर्थ्य प्रभूमध्ये आहे, सत्य प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून येशू देखील स्वतःला वेगळ्या ठिकाणी म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, मी जीवनाची भाकर आहे. आमच्या शारीरिक आत्मिक गरजेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते प्रत्येक विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रात स्वतःसाठी व्यक्त केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्यास आम्ही अडकणात बंधनात जातो, त्याच आम्हाला त्याच्या वचनाद्वारे नवं उत्तेजन देतो, नवं सामर्थ्य देतो आणि त्या नवीन जन्मामध्ये टिकून राहण्यासाठी तो आम्हाला बळकटी देते. त्यामुळे आज तो अनुभव ज्यास आम्ही आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या शरीरामध्ये घेतो, त्यास खरोखरी आम्ही आशीर्वादित जीवन जगतो आणि तो आनंद आमच्या जीवनावर प्रगटतो. एक सुंदरसे गीत देखील आहे, ते कदाचित आपल्याला ठाऊक असेल, काय माझा आनंद, काय माझा आनंद सांगू शकत नाही, प्रभूने माझ्यासाठी त्या पदस्तंभावर अर्पण केलं आहे, त्याच्याद्वारे मला नवं जीवन मिळालेलं आहे. तो आनंद ज्यास मी माझ्या मुखाद्वारे, माझ्या साक्षीद्वारे, स्तुती स्तवाद्वारे मी प्रगट करतो, त्याच त्या देवाची समक्षता माझ्या अंतःकरणामध्ये राज्य करते. आणि ज्यास ती समक्षता माझ्या अंतःकरणामध्ये राज्य करते, त्यास खरोखरी माझ्या अंतःकरणामध्ये अशांतता राहत नाही, माझ्या अंतःकरणामध्ये ती बंधनं राहत नाही. म्हणून येशू ख्रिस्त देखील म्हणतो की तुम्ही तुमचं ओझं माझ्याकडे द्या. ज्यास आम्ही आमचं ओझं त्या वधस्तंभाजवळ घेऊन जातो, त्यास आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये ती शांती प्राप्त होते. आणि त्यानं त्याचं ओझं जे प्रीती त्यानं तुमच्या आमच्यासाठी दिलेली आहे, ती आगापे प्रीती आहे. त्यानं ती शक्ती, ते सामर्थ्य म्हणजे त्यानं आमच्यावर आगापे प्रीती केली आहे, यासाठी की त्या प्रीतीद्वारे त्यानं आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं आहे. त्या प्रीतीच्या अनुभवामध्ये त्यानं आम्हाला त्याच्या दयेच्या कृपेच्या आसनात घेतले. त्यामुळं आज फक्त मला काय करायचं, ते विश्वासाची कबुली देऊन मला त्याच्या हातात समर्पण करायचं. आणि ज्यास ते समर्पण करतो, त्यास ते पदस्तंभाचं सामर्थ्य माझ्यावर उतरून येतं. त्या कामाचा अनुभव माझ्या आत्म्यामध्ये येतो. आणि ज्यावेळेस त्या कामाच्या अनुभवाने मी स्वतःला सुशोभित करतो, त्यास मी नाही तर माझ्या ख्रिस्त प्रगट होतो. आणि इतके दिवस जोपर्यंत मला तारण प्राप्तीचा अनुभव नव्हता, तोपर्यंत मी स्वतःला प्रगट करायचो, मी माझ्या बुद्धी सामर्थ्याने शक्तीने आम्ही स्वतःला प्रगट करायचो. परंतु ज्याच प्रभूचा अनुभव आमच्या आत्म्यामध्ये येतो, आमच्या जीवनामध्ये येतो, त्यास मी माझा नाही तर मी प्रभूचा आहे. आणि प्रभूला प्रगट करणं हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे. म्हणून प्रभू म्हणतो की ज्यांना तुम्ही क्षमा कराल त्यांना ती क्षमा होईल, ज्यांच्यासाठी तुम्ही मध्यस्थी कराल त्यांच्यासाठी तुमची प्रार्थना ऐकली जाईल. आज त्या देवाच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते सामर्थ्य द्यावं. फक्त आणि फक्त मला काय करायचंय तर प्रत्येक वेळी विश्वासाची कबुली देऊन ती मध्यस्थी करायची. आम्हाला आमची बंधनं तोडायची, आम्हाला आमच्या मंडळीची, आमच्या कुटुंबातली बंधनं आम्हाला तोडायची. त्यानं कारण आज आम्ही अनेक ठिकाणी बघतो अशांतता आहे, अनेक ठिकाणी बघतो आम्ही निराशा, चिंता, काळजी आहे. आणि ते पदस्तंभाचं सामर्थ्य समजून देखील आम्ही आमच्या चिंता काळजामध्ये एवढं बसतो आहोत की आम्ही त्या देवाच्या द्वारा आमच्याद्वारे प्रगट झालं पाहू शकत नाही. आणि देवाला आम्हाला त्याचा गौरव प्रगट करण्यासाठी ह्या मंत्राला पाचारण केले, कारण त्याचा गौरव प्रगट करण्यासाठी त्याच्या रक्तानं आम्हाला शुद्धाने पवित्र केलेलं आहे. आणि जर मी ते पवित्र प्रगट केलं नाही तर याचा अर्थ
ख्रिस्त मला समजले असून त्या ख्रिस्ताचा मी नाकार करतो आणि मग तो बदस्तंभाचा संदेश आमच्यासाठी मूर्खपणाचा करतो. त्यामुळे आज पण अनेक वेळा आम्ही ते संदेश ऐकलेले आहेत, परंतु जर तो बदल माझ्यामध्ये नाही, त्याचे तारण देखील माझ्याद्वारे प्रगट होत नाही. ते नवजीवन प्रगट होण्याची ही संधी आहे. आम्हाला ठाऊक नाही की प्रभूचा दिवस कधी येणार आहे, की आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कधी हे देखील आम्हाला ठाऊक नाही. म्हणून आम्हाला आजच ही संधी आहे की आम्ही त्या प्रभूकडं आम्ही समेट केला पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबियांबरोबर, आमच्या मंडळीच्या लोकांबरोबर, आमच्या आप्तेष्टांबरोबर आम्ही समेट केला पाहिजे, यासाठी की प्रभूची शांती सदा सर्वकाळ आमच्यामध्ये राज्य करावी. ज्या प्रभूची शांती आमच्यामध्ये राज्य करते त्यावेळेस खरोखर देवाचा गौरव होतो. त्यानं ज्यासाठी अशांत मनाने पवित्र मंदिरामध्ये येतो किंवा देवाची स्तुती आराधना करतो, ते फक्त आमची धार्मिकता आहे, ती देखील कशी तर फाटलेल्या चिंधीसारखी आहे. परंतु ज्या खऱ्याखुऱ्या विश्वासाने आम्ही समर्पित वृत्तीने पवित्र मंदिरामध्ये येतो, देवाचं वचन जेथे कुठे आम्ही ऐकतो, जेथे कुठे आम्ही प्रार्थना करतो, त्या शांतीचा नवा अनुभव आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये येतो. त्यानं तुम्हाला देखील जास्त प्रभूला पाहिलं जास्त म्हणतो की माझा प्रभू माझा देव. परंतु आम्ही धन्य आहोत ह्या पवित्र शास्त्र जे आमच्या हातामध्ये आहे, जे वचन आम्ही ऐकतो त्या वचनावर आम्ही विश्वास करतो. त्यानं येशू ख्रिस्त म्हणतो की ज्यांनी पाहिलं नाही ते विश्वास धरतात ते कितीतरी धन्य आहे. कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे. आणि तो अनुभव कसा आहे तर वैयक्तिक हे आमच्या आत्मिक जीवनाशी निगडीत आहे. आणि ज्याचा अनुभव आम्ही खात्री विश्वासाने घेतो, त्याच प्रभूपासूनचं नवं जीवन आमच्यामध्ये आहे याची खात्री आम्हाला मिळते. आणि ज्यात आम्ही शिक्कामोर्तब करून विश्वासाच्या द्वारे आम्ही स्वतःला या जगामध्ये सादर करतो, त्याच ख्रिस्ताचा प्रकाश आमच्याद्वारे प्रगट होतो. आणि ज्या प्रकाशामध्ये आम्ही विश्वासाने चालतो, त्याच ख्रिस्ताची शांती देखील आमच्याद्वारे त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यामुळे आम्ही शांतीचे पुत्र आहोत, आम्ही प्रकाशाचे पुत्र आहोत. तो प्रकाश आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. ती शांती आम्हाला प्रभूपासून प्राप्त झाली, ते नवं जीवन आम्हाला प्रभूपासून प्राप्त झालं. म्हणून आम्हाला विश्वासणाऱ्यांचं आमचं ध्येय हेच आहे की बलस्तंभाचा संदेश हा माझ्या आत्मिक जीवनासाठी एक बल संपन्न आहे, एक तो सामर्थ्यशाली आहे. आणि ज्याचा अधिकाराने मी घोषित करतो, त्या घोषणेद्वारे, त्या सुवार्तेद्वारे मी देवाच्या पासून जे नवजीवन आम्हाला मिळाले त्या नवजीवनाची खात्री माझ्या विश्वासाच्या कृतीद्वारे प्रगट करतो. याने देवाने तुम्हाला मला त्यासाठी ह्या दूताला पाहायला दिला आहे. आणि जर आमचं तारण झालं आहे तर निश्चितच आज ती तारणाची घोषणा आम्ही केली पाहिजे, त्या नवजीवनाची घोषणा आम्ही केली पाहिजे. कारण आम्ही मिळलो असताना देखील त्यांना आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्या पुनरुत्थानाद्वारे त्यांना आम्हाला नवं जीवन दिलेलं आहे. आणि ते नवीन जीवन प्रभूमधले जीवन आम्ही जगत आहोत. म्हणून आमच्या ठाई प्रभूमधला आनंद आहे, प्रभूमधली शांती आहे. प्रभू परमेश्वर त्या शांतीद्वारे, त्या आनंदाद्वारे तुम्हा आम्हाला बोलावं. सगळे रूपांतर धन्यवाद देतो तुझा. तू राजा दिला देस, तू कृपाळू ध्यान जसा परमेश्वर प्रभू परमेश्वरा खरोखर प्रभू परमेश्वरा त्या बदस्तंभावर तुझे निर्दोष निष्कलंक रक्त आमच्यासाठी सांडलं, त्या रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केले देवा. आणि त्या बदस्तंभाचा संदेश ज्यास मी माझ्या वैयक्तिक जीवनासाठी, माझ्या आत्मिक जीवनासाठी लागू करतो देवा, त्याच खरोखरी त्या तारणाचा अनुभव नव्याने घेतो देवा. आणि त्या तारणामध्ये टिकून राहण्यासाठी प्रभूचं जीवन मी ज्यास विश्वासाने स्वीकारतो, त्याच प्रभूमध्ये मला आनंद होतो, त्याच प्रभूची शांती मला प्राप्त होते, प्रभूची शक्ती मला प्राप्त होते बाबा. आज त्या शक्ती सामर्थ्याने, त्या अभिषेकाने बाबा तू ह्या ठिकाणी जो परिस्थिती ऑनलाईन माध्यमाद्वारे त्या भक्तीमध्ये सहभागी आहे बाबा, आज त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा नव्याने ताबा तू घे बाबा. यासाठी की तो बदस्तंभाचा संदेश त्यांच्यासाठी तारणाची खात्री दे बाबा. आणि त्या तारणाच्या खात्रीमध्ये मिळून राहण्यासाठी जे सार्वकालिक जीवन तुझ्याद्वारे देवा, आज ते जीवन मिळवण्यासाठी देवा आपली प्रत्येकानं आपलं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करावं. तर प्रभूमध्ये आम्हाला नवं जीवन आहे. आणि ते त्याने त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या प्रत्येक आयुष्यातील प्रत्येक गोष्टीद्वारे, प्रत्येक घटनेद्वारे त्याने त्या आम्हाला विदित केलेलं आहे ते बाबा. आज ते जीवन विदित करत असताना, ते जीवन आम्ही विश्वासाने स्वीकारून त्यामध्ये चालत असताना देवा, तो ख्रिस्तामध्ये प्रकाशामध्ये आम्ही चालावं. ख्रिस्ताची शांती जी आम्हाला मिळाली ती शांतीने आम्ही चालावं. जो पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या देवानं आमच्यावर केलाय, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन आम्ही चालावं. यासाठी प्रवेश आम्ही जेथे कुठे आहोत त्या ठिकाणी ख्रिस्ताचाच गौरव करावा असं ध्यान करताना होते. ज्यावेळेस आम्ही प्रभूची शांती आमच्या अंतःकरणामध्ये जाहीर करतो,
ज्या प्रभूची शांती आम्ही इतरांसाठी घोषित करतो, त्याच खरोखरी त्या यशा संदेशाच्या द्वारे तू म्हटलेलं आहेस की आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास द्यावी. आमच्यासाठी त्याने त्या वेदना, त्या त्रास त्यांनी त्या बलसंवाद सहन केलेला आहे. आणि हे मर्म ज्यास मला समजतं त्याच खरोखरी प्रभूची शांती माझ्यामध्ये आहे. आणि ज्या त्या विश्वासाने त्या शांतीची मी घोषणा करतो, त्याच त्या ठिकाणची बंधनं तुटले जातात देवा. आज त्या अधिकारानं, त्या सामर्थ्यानं देवा, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू प्रत्येक उपस्थितांना तू भर माझ्याला द्यायसाठी की त्यांच्यातील उल्लेखन जाऊन त्यांच्या काही प्रभूची शांती राज्य करावी आणि ते जेथे कुठे विश्वासाने प्रवेशामध्ये जातील त्या ठिकाणी ते शांती देतील. यासाठी प्रभूचं जीवन त्या घरामध्ये, त्या व्यक्तीमध्ये नव्याने लाभावं असं देण्यात तर तू आमच्यासाठी ती शांती प्राप्त करून घेण्यासाठी तुझं मोल, तुझं पवित्र रक्त त्या ठिकाणी सांडले, तुझं शरीर त्या ठिकाणी मोडलेले बाबा. आज ते मोल, ते रक्त, ते सामर्थ्य आम्ही विश्वासाला घोषित करावं म्हणून तू आमच्या मुखाकंदाला स्पर्श करायची विनंती करत येशू नावाच्या पवित्र देवनात आपण म्हणतो आहे. शालोम शालोम. अतिशय सुंदर असा संदेश बाळासाहेबांनी दिला. एक गोष्ट सांगू इच्छितो. मला जेव्हा पाळ व्हायचं होतं, देवाचं सेवक व्हायचं होतं, तेव्हा भरपूर लोक मला म्हणाले पाळा होतं, कशाला होतं पाळ, काय पाळाच्या सेवकामध्ये शिक्षण झालेलं आहे, कोर्स झालेला आहे, भरपूर दुसरं काहीतरी कर, काय पाळकाच्या सेवेमध्ये, देवाच्या सेवेमध्ये काय आहे, पाळकीय सेवेमध्ये काय आहे. पाळकाला किंमत नसते, पाळकाला पगार काय असतो माहित आहे आपल्या. इथपर्यंत काय झालं की पाळकाला पूर्वीही करून देत नाही. कशाला चालला तिकडे. बरेचसेच अडथळे, बरेचसे लोक मला बोलले नको जाऊ तिकडे, काही नाही, जर तू इकडे जॉबला गेला तर तुला सर्व काय मिळेल, पैसा, शांती, कौटुंबिक सुख, सर्व काय मिळेल. ठीक आहे म्हणजे विचार करून सांगतो. पण मी एक गोष्ट आज सांगतो, आज मी जे आहे ना, जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करणार. सांगताना माझ्या हात कापतात. जगातील सगळ्यात मोठ्या कंपनीमध्ये मी कामाला आहे, तिथला कामकरी आहे मी. आणि त्याचा मालक कोण आहे? निर्माण करता आहे, ह्या सृष्टीचा, ह्या पृथ्वीचा निर्माण करता आहे. तो मालक आहे आणि त्या मालकाचा मी कोण आहे? सेवक आहे. जो मालक आहे ना त्या पृथ्वीवर, जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर सर्व जणांनी जे काम सुरू केलेलं आहे, त्या पृथ्वीचा ज्याने पाया घातलेला आहे, त्याचा जो मालक आहे त्याच्यामध्ये मी काय करत आहे? काम करत आहे. त्याचा मला अभिमान आहे. आणि जी शांती जग तुम्हाला देऊ शकत नाही ना, ती शांती आम्हाला तिथे मिळते. आज बरेचसे लोक, इव्हन आपण सर्वजण शांत शोधण्यासाठी कुठे कुठे जातो. गार्डनला, तिथं मला शांती मिळते. काही लोक म्हणतात पिक्चरला, तिथं तर मला खूप शांती मिळते. प्रियांनो, मी चर्चमध्ये जात होतो पूर्वी. तिथं बरेचसे इतर धर्माचे लोक येत होते. आपले नाही, इतर धर्माचे लोक येत होते. आणि ते येऊन बसायचे. काय झालं, तुम्ही बसता का असं?
तुम्हाला खरं सांगतो म्हणजे तिथं येऊन बसल्यानंतर एवढी शांती मिळते म्हणजे मला. कामावरून थेट इथे येतो, तिथे बसतो, तिथे ते झाडू पण मारायचे. तुम्हाला सांगतो पूर्ण प्रिमाइसेस मध्ये ते झाडू मारायचे. आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये नाही, बाहेर पूर्ण प्रिमाइसेस झाडून काढायचे एकटे. ह्यामध्ये काय शांती तुम्हाला? अहो खूप शांती मिळते. चर्च स्वच्छ करायला पण म्हणजे मला शांती मिळते. माणूस खूप मोठा होता तो. आपल्या भाषेमध्ये पैशावाले पार्टी होती, पण झाडू हातात घेऊन तो चर्च स्वच्छ करायचा. का तर शांती मिळते. म्हणलं आम्हाला मिळालं नाही, तुम्हाला कशी काय मिळते? ते तुम्हाला नाही कळणार का? विचार केला. कारण का आम्ही कधी त्याच्या सानिध्यामध्येच गेलो नाहीये. तर शांती देणारा जो आहे त्याला आम्ही ओळखलं नाहीये, त्याच्याकडे गेलाच नाहीये. तो म्हणतो अरे माझी शांती मी तुम्हाला देतो. नाही आम्हाला घ्यायचीच नाहीये. तो म्हणतो ना प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल मध्ये आल्यानंतर, यरूशलेम मध्ये आल्यानंतर, माझ्या लोकांनी मला ओळखलं नाही, मला डोकं टेकवायला जागा नाही. तसंच आहे तो प्रकार. तो तुम्हाला शांती देते, पण याची जाण आपल्या बाहेरील लोकांना आहे. आपल्याला जे फुकट मिळालेले, कृपा झालेले आपल्यावर, प्रियानं तुम्ही ओळखून घ्या. खूप भारी आहे. जग देतो ती शांती नाही, मी देतो ती शांती. तो परमेश्वराची शांती, स्वतःची शांती तो देत आहे. शांतीला ओळखणं गरजेचं आहे. तो म्हणतो माझ्याकडे या माझ्याकडे. अरे कोणी बोलत नाही शांतीसाठी. एखाद्या कंपनीत जर तुम्ही गेला ना, साहेब मला शांती द्या, असली शांती मी घेतो. पण तो मालक असा आहे ना, तो स्वतः बोलवतो आणि म्हणतो की दिय तुला शांती देतो. अशा कंपनीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मी म्हणत नाही की पालकच होणं गरजेचं आहे. आपण सर्वजण देवाचे सेवक आहोत, सर्वजण याजकगण आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची शांती आहे. जग झाडण्यापासून ते देवाच्या नावाला धन्यवाद देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये शांती आहे. ती फक्त आम्हाला काय करायची आहे? समजून घ्यायची आहे की हा मला ह्याच्यात देवाच्या ह्याच्यामध्ये शांती मिळते. इतरांना मदत करून शांती मिळते, इतरांची सेवा करून आम्हाला शांती मिळते. बरेचसे लोक असे आहेत, बरेचसे वैद्यकीय सेवेमध्ये असे आहेत की ते म्हणतात की मला ह्या पेशंटची सेवा करून शांती मिळते. असे बरेचसे अनुभव आहेत प्रिय. त्यामुळे मला अभिमान आहे की मी काय आहे, कुठल्या कंपनीमध्ये कामाला आहे? जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे की मला जिथे सर्व काय मिळतं, शांती मिळतं, सुख मिळतं, आनंद मिळतो. आणि ते फक्त पुनरुत्थानामुळे मिळतं. त्याच्या पुनरुत्थानामुळे, त्या पुनरुत्थानामुळे आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. माता देखील सांगितलेलं आहे पुनरुत्थान आणि प्रभू येशू ख्रिस्त जे जिवंत झालेला आहे ती काय आहे? आम्हासाठी पोच पावती आहे. पोच पावती आपल्या सर्वांना माहित असेल काय म्हणतात? पोच पावती माहित आहे सर्वांना? पोच पावती रिसीट आहे, कन्फर्मेशन लेटर आहे. खरंच परमेश्वराने आम्हाला हे काय केलेलं आहे? सर्व दिलेलं आहे. हा सर्व दिलेला आहे. विश्वास ठेवायचा एवढीशी गोष्ट आहे. शेवटी नॉर्मल आहे, मोरेच्या जाण्याची गोष्ट आहे. एवढीशी जरी केली ना की आम्हाला काय होते? सर्व काय मिळते. शालोम. प्रभू येशू ख्रिस्त उठल्यावर पहिले हे बोलला शालोम. उठल्या बोलला शालोम. त्याने हे का बोलला माहिती का? अरे बाबांनो, आता खरंच तुम्हाला शांती मिळालेली आहे. शालोम या शब्दाचा हिब्रू मध्ये तुम्ही अभ्यास करा ना, कधीतरी जावा गुगलवर गेला नेटवर टाकायचं. शालोम शब्दामध्ये ना परमेश्वराचं नाव आहे. शालोम शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. शालोम शब्दामध्ये शांती आहे. शालोम शब्दामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत. 4च वर्ड आहेत हिब्रू शब्दामध्ये आणि ते इकडून डावीकडून उजवीकडे वाचले.
तर ते 4 शब्द हे आहेत, अक्षर आहेत, 4 अक्षर आहेत शालोमचे. वाव, मे आणि बरेच अजून आहेत ते शब्द. त्या शब्दामध्ये काय आहे? हे सर्व संपूर्ण गोष्टी आहेत. त्यासाठी ते म्हणत होते परुषी, शास्त्र परुषी, अरे ही पाटी काढा, ही पाटी काढा, कारण की हा शांती देणारा राजा आहे. बेलाला साईडला ठेवा, हादाद्याला विरशांतता मागून ठेवली आणि हा आला नवी शांतता देण्यासाठी. विचार करा, विचार करा. जी शांती तुम्ही जगामध्ये शोधत आहात ना, ती शांती फक्त तुम्हाला इथे या परमेश्वराकडे मिळणार आहे, त्या शांतीच्या राजाकडे मिळणार आहे. विचार करा प्रियांनो, आम्हाला शांती कुठली हवी? जगी हवी का? विचार करा. यावेळेस दानार्पण होईल आणि दानार्पण होत असता उपासना संगीतामधून गीत क्रमांक 510 हे गीत होईल.